सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 22वा वाढ आणि व्यक्तिमत्व विकास याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1 काय करावे बरे? कबीरला प्राणिशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे। त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी? उत्तर: जर कबीरला प्राणिशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे असेल तर त्याने सजीवांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, कीटकांचे बारकाईने अभ्यासपूर्वक निरीक्षण करण्यास सुरुवात केली पाहिजे। शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्याने प्राणिशास्त्रावरील पुस्तके, लेख, व्हिडिओ इत्यादींचा अभ्यास केला पाहिजे। डार्विन सारख्या संशोधकांचे लिखाण अभ्यासले पाहिजे। कबीरने अशी तयारी आत्तापासून केली पाहिजे। 2 जरा डोके चालवा। सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात? उत्तर: सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात पुढील कौशल्ये विकसित झालेली असतात। 1 शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालींवर नियंत्रण असते। 2 पाहिजे त्या दिशेने मान वळवून बघता येते। 3 वाढत्या वयाबरोबर हातापायांमध्ये पुरेशी ताकद आलेली असते। 4 आपल्याला एकाच वेळी विविध अवयव व इंद्रियांमध्ये समन्वय साधता येतो। ही सर्व कौशल्ये आपल्याला सायकल चालवायला शिकण्यासाठी उपयोगी पडतात। सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे। तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहे? उत्तर: सुमनला चांगला चवदार स्वयंपाक किंवा खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक आहे। हॉटेल चालवणे हे एकट्याचे काम नाही, म्हणून समूहात व सगळ्यांसोबत मिळून काम करता आले पाहिजे व चांगला संवाद साधता आला पाहिजे। हॉटेल चालवण्यासाठी तिला जिद्दीने व चिकाटीने मेहनत करता आली पाहिजे। ही कौशल्ये सुमनला हॉटेल चालवायला उपयोगी पडतील। 3 पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। आनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर: आनुवंशिकता म्हणजे आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे। बालवर्गातील मुले व 5वीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा। उत्तर: 1 बालवर्गातील मुले 3 ते 5 वर्षांची असतात। 5वीची मुले 9 ते 11 वर्षांची असतात। 2 बालवर्गातील मुलांना शाळेत जाण्यासाठी कोणाची तरी मदत लागते। 5वीची मुले शाळेत एकटी जाऊ शकतात। 3 बालवर्गातील मुलांमध्ये कमी कौशल्ये विकसित झालेली असतात। 5वीच्या मुलांमध्ये बरीच कौशल्ये विकसित झालेली असतात। 4 बालवर्गातील मुलांची उंची व ताकद कमी असते। 5वीच्या मुलांची उंची व ताकद तुलनेने जास्त असते। जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात? उत्तर: 1 जन्मतः आपण स्वतःचे कुठलेच काम करू शकत नाही। जसे जसे आपण वाढत जातो तसे तसे आपण स्वतःची कामे स्वतः करू लागतो। 2 जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपण उत्तरोत्तर खूप कौशल्ये शिकत जातो व आपला शारीरिक व बौद्धिक विकास होतो। 3 जन्मतः आपली उंची व ताकद खूप कमी असते। साधारण 18 ते 19 वर्षापर्यंत आपली वाढ पूर्ण होते। उंची व ताकद वाढते। तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही 3 कौशल्ये लिहा। उत्तर: लिहिता वाचता येणे, पोहणे व सायकल चालवता येणे, झाडावर चढता येणे।
शारीरिक वाढ कशाला म्हणतात? उत्तर: जसे जसे आपले वय वाढते तसे आपली उंची, वजन व ताकद वाढणे याला शारीरिक वाढ म्हणतात. शारीरिक वाढ ठराविक वयातच होत असते. 4. चूक की बरोबर ते सांगा. अ. नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू चुकता करू लागते. उत्तर: बरोबर. आ. जन्मतःच आपण कौशल्ये आत्मसात केलेली असतात. उत्तर: चूक. इ. स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही. उत्तर: बरोबर. इ. जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. उत्तर: चूक. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.